आलेले आहेत त्यांचं सुद्धा सरसे स्वागत. या गावचे सर्व माजी आजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मैदानाचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. आज या मैदानासाठी उपस्थितीत अरुणदादा बिल्ले, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश अण्णा ढेंबरे, माजी सरपंच सध्याचे सरपंच पप्पू करचे, अशी कुस्ती 2 नंबरची लागली आणि सलामी झडले. सलामीच म्हणून भरत आबा डेंबरे सरकार आणि आडवर 100 मध्ये पाहुणा पण नाही बस ओके. हॅलो 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 माय चेक चेक. हॅलो आज या कुस्ती पंच लागली एक आणि थोडी पट काढला डोळ्याचे ठार न फोडणारी ही कुस्ती आहे. चरडीचे मेजर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो तो त्यांनी स्वीकारावा असे यात्रा कमिटीची त्यांना विनंती आहे. म्हणून आपली परंपरा आणि संस्कृती जोपासली पाहिजे तर त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल असतो. रवी गायकवाड यांचे मामा प्रल्हादादा यांची ही कुस्ती लागलेली पंच म्हणून त्यांनी आलेले. फक्त परंपरेमध्ये संत तुकाराम महाराजांचं स्थान अनन्य साधारण आहे. चला पोस्टरवरची एक प्रेक्षणीय कुस्ती इथं लागत्या. प्रणय मस्के आलाय का? तयारीला लागायचं प्रणय मस्के करण्याचं काम या गब्बरकरचे आणि केलेलं आहे. आडव्या रट्ट्याची पकड आणि संपलेल्या कुस्तीमध्ये नामदेव बडरे वस्तादचा पट्टा विजय झाला. विजय भावा बापरे चारित्र्यवान नम्रता निष्ठा त्याचं नाव पैलवान आज खरे दाजे नाही. गावात बाजार सोडू नका. 200 नंबरची किती असतात अर्थ नाही. ए मुलानं तक्रार करू नका. ए मुला एक जीत से कोई सिकंदर नहीं होता, एक हार से कोई फकीर नहीं होता. आणि या मैदानासाठी आमचे मित्र अनिल कोळेकर फुटेवाडीहून एक तुफानी पैलवान त्याने आपल्या कीर्तीने आणि कुस्ती बरोबर झाली. लक्षावरती लक्ष ठेवा. पंच कमिटीला आणि कुस्तीला कुस्ती पंच म्हणून आणि समोरनं खेळ निवडण्याचा प्रयत्न सार्थकचा आणि तिथं वाट बांधण्याचा बापरे बाप मध्ये घ्या कुस्ती आखाड्यात या. बापरे बाप धाक आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सार्थक निखळ विजय झाला. ढालगावचा पोरगा पैलवान म्हणजे काय सळसळच्या रक्ताला उकळे फोडणारा. दोनशामध्ये 9 नंबरची कुस्ती लागते. संस्कार माने हात वरती कर. विविध संघ दोन्ही बी पैलवान एक काळी लाल निळे लाल धारण केलेला जोडीचा आणि गोमटा तो दिग्यांचीचा उंची वजन दोघं दिसतात.
आणि महाराष्ट्र चॅम्पियन दत्ता नावेचा पट्टा विजयी झाला. सांगा नाव तिथलं. आणि अभिषेक दंदाळे 8 नंबर रणवीर. आटपाडी आणि पवन माने बेरापूर बिनविरोध सरपंच. साहेबांचा पट्टा आटपाडी विरुद्ध जगनची कुस्ती जडली. रती महारथी या मैदानामध्ये लढावं लागलं. राजीव प्रभू देशपांडे 30 मावळे घेऊन 5000 मोगल ताकदीचा अंदाज नव्हता. आर्मी सेंटर पुणे अशी कुस्ती 1 नंबर साठी होणार आहे. त्या कुस्ती रस्त्याचा पट्टा 200 रुपये कुस्ती लागली. त्या ठिकाणी सर्व मान्यवरांचा शिरपाय देण्याचा जेव्हा माने कोळा त्या मैदानासाठी उपस्थित आहेत. त्यांचे मैदान सहर्ष स्वागत करते. देवा माने कोळा या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीला मानपूर्वक हृदयपूर्वक सहर्ष स्वागत. हात वर करा. देवा माने देवा भाऊ हात वर करा. कुठाय बघू द्या. कुठाय देवा भाऊ. या मैदानासाठी कोंबडेवाडीहून दादा वस्ताद उपस्थितीत झालेले आहेत. त्यांचे मैदान सहर्ष स्वागत करते. पंचाचा निर्णय अंतिम आहे. पैलवान 5 कुस्त्या 5 पंच. एक जबरदस्त मैदान. जबरदस्त कुस्त्या. भूमी तुझे फेडीने पांग सारे आणि चंद्र सूर्य तारे. म्हणून मातृभूमी आपल्याला वाढवते सर्वांगीण का. आपली कुस्ती लागणारा प्रणय मस्के रंगी रंगीन श्रीरंग आता नाही जग माझे तुझे. ही कुस्तीबाई झालेला आहे. साहेबराव घोडके आणि सन्मान्य केशव घोडके यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. यांना 200 रुपयाचं बक्षीस आलेलं. अक्षय तुला घेऊन जायचं आहे. बाबरसर चोपडी यांच्याकडून बक्षीस घेऊन जायचं आहे. बक्षीचा वर्षाव झालेला आहे. त्याला म्हणतात दाना. वस्ताद कुस्ती आत घ्या. पंचाचा निर्णय अंतिम राहील. जगताप हनुमंत निकम वस्ताद आतमध्ये या. आमचे गुरुवर्य मेजर वस्ताद. मेजर हनुमंत निकम आगावचे एकेकाळेचे महान पैलवान. मेजर हनुडी बघा डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती आहे. आटपाडी विरुद्ध जगनची कुस्ती आहे. कुस्ती तेवढी बघा. खट्टा आणि काटा कुस्ती लावली आहे. पोरग दिसायला बारकं दिसतंय. खरडून काढलं तर त्याच्या अंगावर मास नाही पण कुस्तीचा मात्र वास आहे त्याच्याकडे. आज ते टांगला आगळगावचे सुप्रसिद्ध पैलवान अजित राष्ट्रीय या मैदानासाठी उपस्थितीत झालेले आहे. हे मैदान त्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. पैलवान अजित राष्ट्रीय आगळगाव वर करा. सगळ्यांनी हात वर करा. बजरंग बली की पवन पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की.
मलम पंचायतीचा शून्य पण एकाळेचे महान पैलवान अतुल जाधव, एकेकाळचे तुफानी पैलवान अतुल जाधव. पाहना पावसाळ्यात पूर येतो तर पुरामध्ये महाकाय असलेले वृक्ष उमून पडतात आणि तिथं मात्र लहाळे वाजतात असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. महापुरा जाडे जाते तिथे लहाळे वाजते. जय जय श्रीराम. आणि खरोखर तुफानी झालेल्या कुस्तीमध्ये नामदेव बडरे वस्तादांचा पट्टा विजयी झाला. विजय भावा नामदेव पडरे यांचा पट्टा विजय झाला. संपलेल्या कुस्ती आणि आमचे मित्र अतुल जाधव या कुस्तीला सुज्ञ पंचायत आणि 1000 रुपयाची कुस्ती लागते. सुनील कोतकर तिघांचीचा आणि सतीश टायगर आहे आणि एक व्हाईट टायगर आहे. महेश चव्हाण एक पोलीस कॉन्स्टेबल. बेलापूरचे वस्ताद अमित भैया शिंदे आपण आखाड्यात यावं. बेलापूरचे अमित भैया शिंदे 1000 मध्ये 1 नंबर पैलवानचा पट्टा आणि मातपाडी नागपूरचा पट्टा आणि सुज्ञ पंच म्हणून प्रकाश पाटील. आणि या मैदानामध्ये बेलापूरचे आमचे गुरुवर्य असतात बिनविंग सरपंच राजेंद्र तात्या शिंदे, मुंबई महापौर केसरी, 3 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन रवींद्रभाऊ गायकवाड. खरोखरच राजेंद्र तात्या शिंदेनी त्यानंतर बुधवार त्याला पैलवान पुस्तकाला सुज्ञ पंच म्हणून आमचे मोहन जगताप असतात. जळकेवाडीचे एक महिला पैलवान या ठिकाणी आलेली आहे. राऊंड मारण्यासाठी मैदानामध्ये येत आहे महिला पैलवान रणरागिनी त्या मैदानामध्ये आलेली आहे. रणरागिनी वागिनी आमची जिजाऊची लेख आहे ती. चला आणि महिलांना सांग मला सानिया नरळे पुतळीची. चला मैदानामध्ये राऊंड मारतोय. आणि 1000 नंबर 1000 मध्ये 7 नंबरची कुस्ती लागते. 6 नंबरची कुस्ती लागते. रविराज पांढरे सोनोनी आणि सार्थक सुडके आटपाडी. 6 नंबर 1000 मध्ये 6 नंबर बघा. पुरातन काळापासून अनादी काळापासून कुस्तीचा उल्लेख आहे. आकाश बुधवले जुनेरीचा दत्ता नळे यांचा पट्टा आणि सुजल बाबर दामणीचा किंवा एसपी सुनील साळुंगे यांचा पट्टा. युग बघा, त्रेतायुग बघा, द्वापारयुग बघा आणि कलियुग बघा. यात लागलेला पैलवान होता. एक नैसर्गिक देणगी लागलेला पैलवान होता. 6 फूट उंचीचा. खरोखर महाराष्ट्र केसरीची गदा खेचून आणेल असं वाटत होतं. महाराष्ट्रात अव्वल जर या गावचे हॅलो चला हॅलो
अण्णासू चव्हाण, हा येणार विजय कोरडे आपण आकाराचे जुळणी ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन दत्ता मेळे यांचा पट्टा आहे आणि खवसपूरचा भारत भोसलेवरचा पट्टा विजय झाला. अतिशय सुंदर. आणि विजय खोडके यांनी त्यांना 200 रुपयाचं बक्षीस दिले आहे. असा हा भोसलेवरचा पट्टा विजय झाला. आणि 1 नंबरचे पैलवान आर्मी सेंटर पुणेचे पैलवान अनिरुद्ध पाटील, जनता जनार्दनाला दर्शन देण्यासाठी यायचं. अनिरुद्ध पाटील आर्मी सेंटरचे पैलवान आहेत. आज अण्णा यमगड सोबत लढणार आहे. चला आतमध्ये या राऊंड मारण्यासाठी. अनिरुद्ध पाटील खो खो तालीचा सराव करतात. अनिरुद्ध पाटील 1000 रुपये. आणि नंबर 2 पैलवान अनिरुद्ध पाटील आर्मी सेंटरचे पैलवान या मैदानासाठी 1 नंबरला लढणार अण्णा यमगड सोबत. कितीमध्ये 1000 मध्ये 4 कुस्त्या 4 पंच. पैलवान एक असा ब्रँड आहे. 1000 मध्ये 10 नंबरची कुस्ती लागते. समर्थ एमगर दिगंजीचा तुषार कळवण्याचा पट्टा आणि सुजित अटकळी खवसपूर भारत भोसले वस्तादांचा पट्टा. खरोखरच एक तगडी कुस्ती. वस्ताद पोलीस पाटील यांच्याकडूनही 25,000 रकमेची कुस्ती लागणार आहे. यात्रा कमिटी मार्फत त्यांचं हार्दिक अभिनंदन आहे. 7 नंबरच्या देणगीदारांचं. यात्रा कमिटी आणि सुशांत बोर्डे खवसपूर भारत भोसले यांचा पट्टा. खरोखरच एक तगडी कुस्ती. मेजर प्रकाश पाटील यांच्यावर आणि सूट पंच म्हणून प्रकाश पाटील. शिवाजी झेरडे आखाड्यात आले. हातवर करा. नमस्कार. 1500 मध्ये 2 नंबर आदरणीय सन्माननीय पाहुणे शिवाजीराव झेरडे आणि 1500 मध्ये 2 नंबरची कुस्ती लागते आणि कुस्तीला शोध्य पंच म्हणून आपण आखाड्यात घेऊया. सर्व पैलवान तयारी लागा. राहिलेले सर्व पैलवान तयारी लागा. आणि क्रमांक 3च्या कुस्तीला आणि जिथे क्रमांकची कुस्ती जिंकेल त्याला सुद्धा 1000 रुपयाचे बक्षीस. आणि प्रत्येक क्रमांकच्या कुस्तीला 500 रुपयाची. नवीन तरुण मुले दलदल झाली पाहिजे. सशक्त झाली पाहिजे. निरोगी झाली पाहिजे. त्याशिवाय राहणार सेंटरला घ्या बसतो. ज्याच्या हातून देशसेवा, कर्मसेवा, लोकसेवा, ईश्वर सेवा करते तोच खरा पैलवान असतो. पहिला पॉइंट घेईल तो विजय दिला जाईल. दुसऱ्या पोस्टरवरचे क्रमांक 3ची कुस्ती लागणार. बँक बॅलन्स पॉवर सिस्टम पाचेगाव गणेश पेले यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. अतिशय आम्हाला दिले सुद्धा श्री प्रताप सिंह गद्दरकरचे विजय सिंह सोनेबापू पांढरे, विजय सिंह सोनेबापू टिंगरे, बाबू जाधव फलवणे आणि
आणि केसरी रवी भाऊनी तुम्हाला सांगितलेलं आहे. एकमेक ताकदीचा अंदाज घ्यावा लागलेला आहे. चला सर्व जाहिरातीवरील पैलवानांना विनंती आहे, आपण वेळेत यायचं आता. आणि टापण्या विटू नका, सवडीनं येतात टापण्या. 45,000 रुपयाची कुस्ती आहे. भारत पवार आणि आम्ही जवान 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 सरपटी कोची राहणाऱ्याचा आणि एकचा टाकण्याचा प्रयत्न. संपलेल्या कुस्तीमध्ये भारत पवार एक सागरावर विजय झाला. सुनील मोहिते 5,000 रकमेची कुस्ती लागली. आदित्य जाधव सेनापूर आणि चांद भगवान खवसपूर. बाप रे बाप, हत्ती बांधण्याचा प्रयत्न होता. बेनापूरकडनं कब्जा मजबूत केला. हिस्सा मारण्याचा प्रयत्न पण तो हुडकावून लावला खवसपूरच्या पट्ट्यानं. कब्जा घेतला बेनापूरकर. बेनापूर राजेंद्र तात्या यांच्या पट्ट्यानं कब्जा घेतला. जबरदस्त. चला कुस्ती लागते. क्रमांक आहे 2000 मध्ये 5 नंबरची कुस्ती लागते. दिगंबर पातोळे कौतुक आहे. मोठं पैलवान या मैदानामध्ये लढून गेलं. फार मोठं मैदान आहे. पाचेगावचं कुस्त्या पडायला तर मैदानामध्ये खेळायला आशिष कुमार दाऊन, श्री शनिदेव दादाचो दाऊन आणि श्री आबाचो मच्छिंद्र खतार व श्री बिरुदेव भीमराव घागरे यांच्याकडून ही कुस्ती लागणार आहे. 11,000 इनामाची. आले तिला बघा घ्या तो कोणतरी नमस्कार. आता मध्यंतरी तुफानी कुस्तीला संतोष शिंदे बेनापूर आणि रणजित आगलावे नामदेव बर्रे यांचा पट्टा आणि बेनापूर राजेंद्र तात्या यांचा स्पेशल कुस्ती लागती प्रेक्षणीय. भरत नलोडे व बाळासाहेब सिद्धराम भिले यांच्याकडून ही स्पेशल 1000 रुपयाची कुस्ती लागते. चांगले बाळावर युवराज कदम आटपाडी बाकी टाका. त्यांचे कट्टर समर्थक निखिल भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले. रवींद्र काटकर नवीन आहे. सलग 5 वर्षाच्या मैदानाला खरोखर त्यांनी यांचा पट्टा आणि संतोष यादव सांगली शहाजी पवार यांचा
शुभम पाटील हात वर करा. शुभम पाटील छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती महाराज संभाजी महाराज की जय. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अशफाक दामले विजय झाला. ऑल इंडिया चॅम्पियन भारताचा पैलवान ऑल इंडिया चॅम्पियन अशफाक दामले प्रकाश सरगडे यांचा पत्ता विजय झाला. आणि या पाचोगाव बुद्रुकचे असे कुस्ती पंढरे सन्मान्य आदरणीय आमचे इकडलं कोण जिंकणार आहे? रेल्वेमध्ये आदरणीय सेवानिवृत्त झालेले सौजन्य सन्मान्य संपतराव विनायकराव सेंद्रे सरकार हवाई दिसतंय. यांचं सुद्धा या ठिकाणी अनेक पैलवान संप्रदाय हीच दोन माणसं पायाचं दर्शन घेत असतात. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आम्ही समाधान पैलवान आपल्याला 2 मिनिटात देता ठीक आहे. आणि नाहीतर पॉइंटवर कुस्ती घेतली जाईल. पैलवान दाखलं मला 2 मिनिटांचा इंतजार नाही कर सकता. म्हणून बघतो पाचवीमध्ये आलेला आहे. दगा तब्येती तब्येत करताय वाटत नाही का घरात एक असं असावं. पुढे 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 पडला की सराव करतोय. पडला की पाडला यापेक्षा लढला कसा याला फार महत्व आहे कुस्तीमध्ये. कोणाला घेता पंच सरपंच म्हणून राहणार आहे. माझे खासदार संजय काका पाटील यांचे खंदे समर्थ प्रतापूर गब्बरकर यांचे जीवाभावाचे जोडीदार. अरे का चला पळा म्हणून आपण पंच म्हणून आपले नियुक्ती केलेले आहे. कुस्त्या जोडण्याचं काम आमचे गुरुवारी असतात. नामदेव बडरे असतात, बुवा बडरे असतात, राजेंद्र तात्या शिंगापूरकरचे, त्यानंतर दगडू गायकवाड, फॉरेस्ट साहेब असतात, बाबासाहेब कांबळे माजी सरपंच, अरुणदादा बिले कॉन्ट्रॅक्टर, साहेबराव घोडके माजी डेप्युटी सरपंच, अशोक बिले असतात, विजय घोडके पैलवान, गोविंद सकट पैलवान, केशव घोडके गुरुजी. आणि संपलेल्या हवालीमध्ये हा द्या इकडे बघा. परत आबा यांच्याकडून नाथा पवारला 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आणि या मैदानामध्ये 1 नंबरची कुस्ती लागते. पैलवान अण्णा यमगर महाराष्ट्र केसरीसाठी या मैदानामध्ये 1 नंबरच्या कुस्तीची सलामी धरते. अण्णा यमगर हात वर पिकर आणि अनिरुद्र पाटील आर्मी सेंटरचा पैलवान. चालू सीझनचा तुफानी पैलवान हा अण्णा यमगर एक आकर्षक पैलवान आहे. राजेंद्र तात्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पेनापूरला तो सराव करतो. हा अण्णा यमगर चोरूची गावचा. टाळ्या करा. आणि अण्णा यमगरचा कब्जा घेतला एका आर्मीच्या पैलवाननं. कुस्ती श्वास आहे, कुस्ती ही ध्यास आहे. भारतीय मर्दानकीचा खेळ आहे म्हणून तो आपण सतत आपला वाढतो. मात्र सवडीनं मिटा मात्र खेळ आहे. मुळे बांधण्याचा प्रयत्न चालू आणि सुंदर बचाव करण्याचं काम आणि पाठीवर हात टाकून बाप रे बाप आणि पुन्हा कब्जा मजबूत केला आर्मीच्या पैलवाननं. पंचाचा निर्णय पंचाचा निर्णय राहील. पंचाचा निर्णय आमची जसं हे मला तुम्हाला कळकळीची सांगणं आहे. खऱ्या अर्थाने व्यायाम केला पाहिजे. खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या दोन्ही गोष्टीच्या आहे. या पाचगाव यात्रा कमिटीचा एकच उद्देश आहे. या पाचगाव यात्रा कमिटीचा एकच उद्देश आहे की तरुण मुले बलदंड झाली पाहिजेत, सशक्त झाली पाहिजेत. आता यानंतर कुस्तीसाठी सुद्धा त्याने 200-200 रुपये जाहीर केलेला आहे.
बघा त्यांची जाणत करायला जरा टाळा त्यांच्याबद्दल. चला घुटना डावाची पकड अण्णा एमगरनं मजबूत केली. बाप रे बाप आणि घुटना डावावरती अण्णा एमगर विजय सत्वरण मेजर शिंदे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत.